देवळी तालुक्यातील आंजी-बऱ्हाणपूर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणावर काही चिमणी कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. मृत कावळे दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजारोळीतील आदिमाय शक्तिमाता मंदिराजवळ शुक्रवार तारीख 15 रोजी एक कावळा मृतावस्थेत आढळून आला, तर 2-3 दिवसांअगोदर बऱ्हाणपूरच्या झोपडपट्टी परिसरात 2-3 कावळे मृतावस्थेत आढळले होते. शुक्रवारी कावळा मृतावस्थेत पडून आल्याचे नागरिकांच्या मनात कुशंकांना उधाण आले. पोलीस पाटील उषा डहाके यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली असता तातडीने पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू कोकरे आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. डी.एन. काळे घटनास्थळी पोहोचून मृत कावळ्याला पुढील तपासणीकरता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावरच पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. मी डी.एन. काळे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2, अंधोरी. आम्हाला आंगी येथून परिसरातून फोन येतात कावळ्याची माहिती मिळाली. मृतावस्थेमध्ये आढळून आल्यामुळे डॉक्टर कोकरे आणि मी स्वतः जाऊन त्या कावळ्याची तपासणी करून प्रयोगशाळेकरिता पुढील चाचणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. त्याचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील उपाययोजना तातडीने करण्यात येईल आणि जनतेने स्वतः म्हणजे असं घाबरायचं काहीही कारण नाही. याच्यानंतर अहवाल निष्कर्ष आल्यानंतरच लगेच उपाययोजना करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये. प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे डॉ. राजू कोकरे यांनी कळविले आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.